नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स 2 मधला आपण लेसन नंबर 3 ट्रायंगल स्टार्ट केलेला आहे. त्यातला आपण नेक्स्ट पॉईंट बघतोय परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. आधी थोडक्यात बघूया आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय. बघा, सेगमेंट ए बी आहे. सेगमेंट ए बी वरती मी सेट स्क्वेअरच्या सहाय्याने हा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे आणि तोच पुढे एक्सटेंड करून घेतलेला आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टरमुळे सेगमेंट ए बी हा 2 पार्ट्समध्ये डिवाइड होतो. त्यानंतर परपेंडिक्युलर बायसेक्टर पी जो आहे तो एम पॉईंटमध्ये सेगमेंट ए बी वरती इंटरसेक्ट होतो. बघा, ही थोडक्यात माहिती झाली. नंतर एव्हरी पॉईंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर. इथे आपण परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती पॉईंट पी घेतलेला आहे. ऑफ अ सेगमेंट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉईंट्स ऑफ द सेगमेंट. हा जो पॉईंट आहे परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा पी पॉईंट हा सेगमेंटच्या एंड पॉईंट्स ए आणि बी हे ह्या सेगमेंटचे एंड पॉईंट्स आहेत. या एंड पॉईंट्सपासून इक्वल डिस्टन्सवरती आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा, म्हणजे पी ए त्यासाठी बघा गिव्हन काय दिलेलं आहे. लाईन एल इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर. लाईन एल इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑन सेगमेंट ए बी ॲट पॉईंट एम. Then point P is any point on L. Point P is any point on perpendicular bisector L. प्रूव्ह काय करायचं आपल्याला. PA is equal to PB. PA डिस्टन्स PA is equal to डिस्टन्स PB हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. ड्रॉ सेगमेंट AP अँड सेगमेंट BP. सेगमेंट AP आणि सेगमेंट BP आपण जॉईन करून घेऊ. we draw segment AP and segment BP. Then आता बघा प्रूफ काय आहे केलेलं. इन ट्रायंगल PMA. बघा, इन ट्रायंगल PMA अँड ट्रायंगल PMB बायसेक्टरमुळे आणि PA आणि PB जोडल्यामुळे या ठिकाणी आपल्याला 2 ट्रायंगल्स मिळतात. एक ट्रायंगल PMA अँड सेकंड ट्रायंगल PMB. आता ह्या ट्रायंगलच्या सहाय्याने PA आणि PB हे इक्विडिस्टन्स आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सेगमेंट PM कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट PM. बघा, ह्या दोन्ही ट्रायंगलमधला सेगमेंट PM हा सेगमेंट PMशीच कॉन्ग्रुएंट असणार आहे, कारण दोन्ही ट्रायंगलमध्ये ही काय आहे, कॉमन साईड आहे, म्हणून रिझन दिलंय कॉमन साईड. देन अँगल PMA. बघा, अँगल PMA हा जो अँगल आहे हा परपेंडिक्युलर बायसेक्टर असल्यामुळे राईट अँगल तयार होतो. तसाच अँगल PMB हा सुद्धा 90 डिग्रीचाच अँगल तयार होईल. सो अँगल PMA कॉन्ग्रुएंट विथ अँगल PMB बिकॉज ऑफ इच अँगल इज राईट अँगल. देन सेगमेंट AM इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट BM. सेगमेंट AM इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट BM. हे आपल्याला गिव्हनमध्ये दिलेलं आहे स्टार्टिंगला. M इज द पॉइंट. Line L is the perpendicular bisector of segment PM at point M. So AM is equal to BM. It's the given. So triangle PMA म्हणून आपण म्हणू शकतो की triangle PMA is congruent with triangle PMB. बघा, PM ही साइड कॉमन आली, हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आले आणि ह्या साइड सुद्धा कॉन्ग्रुएंट आल्या, म्हणून साइड अँगल साइड या टेस्टनुसार हे दोन्ही ट्रायंगल्स काय झाले, कॉन्ग्रुएंट झाले. ट्रायंगल PMA कॉन्ग्रुएंट विथ PMB बाय SAS टेस्ट. देन वी से सेगमेंट PA. सो वी से सेगमेंट PA इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट PB फॉर CSCT टेस्ट. CSCT म्हणजे काय, करस्पॉन्डिंग साइड्स फॉर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. बघा, हे 2 ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवले, म्हणजे यातले 3 पार्ट्स आपल्याला कॉन्ग्रुएंट मिळालेले आहेत. जर दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्यातले रिमेनिंग पार्ट्स सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. हा भाग आपण शिकलेलो आहोत, म्हणून हा जो रिमेनिंग पार्ट आहे हा सुद्धा आपण कॉन्ग्रुएंट त्यामुळे दाखवू शकतो. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. सो लेंथ PA इज इक्वल टू लेंथ PB हे आपलं प्रूव्ह झालेलं आहे. मग ह्याच्यावरच आपण थेरम काय बघितलं. हेन्स एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर. ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असणारा प्रत्येक पॉइंट ऑफ अ
perpendicular bisector of a segment is equidistant from the end points of the segment. तो सेगमेंटच्या एंड पॉइंट्स पासून इक्विडिस्टन्स अंतरावरच असतो. समजा हा पॉइंट पी घेतला, पण इथे पॉइंट क्यू जरी घेतला तरी डिस्टन्स क्यू ए आणि डिस्टन्स क्यू बी हे सुद्धा काय असणार आहे, इक्विडिस्टन्सच असणार आहे. म्हणजे ह्या परपेंडिक्युलरवर तुम्ही कुठेही पॉइंट घेतला तरी तो पॉइंट सेगमेंटच्या एंड पॉइंट्स पासून इक्विडिस्टन्स अंतरावरती असणार आहे. ह्यालाच आपण काय म्हणतो, परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. बघू नेक्स्ट पार्ट आपला अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम काय आहे, एव्हरी पॉइंट ऑन द बायसेक्टर ऑफ एन अँगल इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द साइड्स ऑफ द अँगल्स. बघा त्यासाठी गिव्हन दिले आपल्याला रे क्यू एस इज द बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर. रे क्यू एस हा काय आहे, अँगल पी क्यू आरचा बायसेक्टर आहे. पॉइंट ए इज एनी पॉइंट ऑन रे क्यू एस. रे क्यू एस वरील पॉइंट ए हा कोणताही एक पॉइंट आहे. देन सेगमेंट ए बी is perpendicular to ray QP and segment AC is perpendicular to ray QR. आता प्रूव्ह काय करायचं आपल्याला, सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट AC. काय थेरम काय आपलं, एव्हरी पॉइंट ऑन द बायसेक्टर ऑफ एन अँगल. अँगल बायसेक्टर आहे हा QS. अँगल बायसेक्टर म्हणजे काय, द सेगमेंट विच डिवाइड्स द अँगल इन टू इक्वल पार्ट्स, त्याला आपण अँगल बायसेक्टर म्हणतो. ह्या अँगल बायसेक्टरवरचा पॉइंट ए आहे इज इक्विडिस्टन्स. हा कुठून इक्विडिस्टन्स आहे, फ्रॉम द साइड्स ऑफ द अँगल्स. अँगल्सच्या साइड्सपासून तो इक्विडिस्टन्स अंतरावरती आहे, हे प्रूव्ह करायचं आहे. सो सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट ए सी आपण प्रूव्ह करतो. बघा त्यासाठी प्रूफ काय केलं आपण, आता इथे आपण हा एक ट्रायंगल सपोज केलेला आहे आणि हा एक ट्रायंगल सपोज केलेला आहे. अँगल बी इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल सी. अँगल बी इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल सी. इथे आपण हा परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे, त्यामुळे इथे 90 डिग्रीचा अँगल तयार होतो आणि हाही परपेंडिक्युलर असल्यामुळे इथे 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. सो बोथ अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, इच इज राईट अँगल. देन सेगमेंट क्यू ए, हा जो सेगमेंट क्यू ए आहे हा ह्या ट्रायंगल मधला आणि ह्या ट्रायंगल मधली काय आहे ती कॉमन साइड आहे. सो दे आर कॉन्ग्रुएंट. देअरफॉर ट्रायंगल QBA इज कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल QCA. बघा हे दोन्ही ट्रायंगल्स काय झाले, कॉन्ग्रुएंट झाले. रिझन काय लिहिलं आपण त्याचा, हायपोटेनस साइड टेस्ट. बघा इथे जर राईट अँगल तयार होत असेल तर अपोजिट साइड ऑफ राईट अँगल इज हायपोटेनस, आणि बोथ ट्रायंगल्समध्ये हायपोटेनस साइड टेस्ट आपण वापरून दोन्ही ट्रायंगल्स काय दाखवलेले आहेत, कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहेत. सो सेगमेंट ए बी, मग आता हे दोन्ही जर ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले तर ह्याच्यातले रिमेनिंग पार्ट सुद्धा आपण कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. मग रिमेनिंग पार्टमध्ये साइड ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ साइड ए सी आपण दाखवलेलं आहे. म्हणजेच अँगल ऑफ बायसेक्टरवर असणारा कोणताही पॉइंट, एव्हरी पॉइंट ऑन द बायसेक्टर ऑफ एन अँगल इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द साइड्स ऑफ द अँगल्स. अँगल्सच्या साइड्स पासून तो इक्विडिस्टन्स अंतरावरती असतो. बघा नेक्स्ट टॉपिक आहे, याच्यातलं सेकंड टॉपिक आहे एनी पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम साइड्स ऑफ एन अँगल इज ऑन द बायसेक्टर ऑफ द अँगल. बघा गिव्हन दिलंय ए इज अ पॉइंट इन द इंटिरियर ऑफ अँगल पी क्यू आर. बघा इथे अँगल पी क्यू आर ड्रॉ केलेला आहे, त्यामध्ये पॉइंट ए हा त्या अँगलच्या इंटिरियर पार्टमध्ये आहे ऑफ अँगल पी क्यू आर. सेगमेंट ए सी इज परपेंडिक्युलर टू रे क्यू आर. सेगमेंट ए सी इज परपेंडिक्युलर टू रे क्यू आर अँड सेगमेंट ए बी इज परपेंडिक्युलर टू रे क्यू पी अँड ए बी इज इक्वल टू ए सी. हे आपण वरती प्रूव्ह केलेलं आहे, ते आपल्याला सगळं गिव्हनमध्ये दिलेलं आहे, ही माहिती दिलेली आहे. देन टू प्रूव्ह, आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, रे क्यू ए इज द बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर. आता बघा तुम्हाला पॉइंट ए हा इक्विडिस्टन्स आहे हे दिलेलं आहे, त्यानंतर तो अँगलमधला इंटिरियर पार्टमध्ये आहे हे सुद्धा दिलेलं आहे. त्यावरून तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे की हा जर पॉइंट दिलेला असेल तर या अँगलचा क्यू डी, रे क्यू डी हा
अँगल बायसेक्टर आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ह्याला आपण काय म्हणतो, कॉन्व्हर्स ऑफ थेरम. मग आता रे क्यू ए इज द बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर. अँगल बी क्यू ए इज इक्वल टू अँगल सी क्यू ए. हे जर आपण दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवले तर ही कॉमन साईड आपल्याला दाखवता येईल आणि त्याचप्रमाणे अँगल पी क्यू आरचा हा बायसेक्टर आहे हे सुद्धा प्रूव्ह होईल. बघा, सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट ए सी. सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट ए सी गिवन मध्ये दिलेलं आहे. सो अँगल ए बी क्यू इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ए सी क्यू. बोथ आर right angles, so they are 90 degree. Segment QA is congruent with segment QA. Segment QA is congruent with segment QA. याचे दोन रिझन्स आहेत. एक तर राईट अँगलच्या समोरची ही हायपोटेनस येते, ही पण राईट अँगलच्या समोरची हायपोटेनस येते आणि ही हायपोटेनस या दोन्ही ट्रायंगल्सला काय आहे, कॉमन आहे. सो कॉमन साईड. देअरफॉर ट्रायंगल QBA, ट्रायंगल QBA हा ट्रायंगल आणि ट्रायंगल QCA हा ट्रायंगल, both triangles are congruent by hypotenuse side property. Angle BQA is congruent with angle CQA. हे आपण आता प्रूव्ह केलेलं आहे. सो सेगमेंट QA और रे QA इज बायसेक्टर ऑफ एन अँगल. हे प्रूव्ह झालेलं आहे. देन आपण आता बघूया प्रॅक्टिस सेट 3.4. प्रॅक्टिस सेट 3.4 मधला फर्स्ट क्वेश्चन. पॉइंट ए इज ऑन द बायसेक्टर ऑफ अँगल XYZ. पॉइंट ए हा बायसेक्टर YA वरचा एक पॉइंट आहे इन अँगल XYZ. इफ AX इज 2 सेंटीमीटर, AX काय दिलेला आहे, 2 सेंटीमीटर दिलेला आहे. देन फाइंड AZ. तर आपल्याला AZ फाइंड आउट करायचा आहे. बघा, अँगल XYZ आहे. अँगल XYZ मधला YA हा त्याचा अँगल बायसेक्टर आहे. ह्या अँगल बायसेक्टरवरती पॉइंट ए दिलेला आहे आणि त्यापासून AX आणि AZ हे दोन सेगमेंट ड्रॉ केलेले आहेत. आता AX आपल्याला 2 सेंटीमीटर दिला आहे, तर AZ किती असेल ते आपल्याला काढायचं आहे. बघा, त्यासाठी आपण यूज करणार आहे एव्हरी पॉइंट ऑन द बायसेक्टर ऑफ अन अँगल इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द साइड्स ऑफ द अँगल ह्या प्रॉपर्टीचा, जी आत्ता आपण शिकलो की बायसेक्टरवरचा कोणताही पॉइंट असेल तर तो त्या अँगल्सच्या साईडपासून इक्विडिस्टन्स अंतरावरती असतो. म्हणजेच XA हे जे डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स AZचं सुद्धा असणार आहे, कारण ते काय आहेत, इक्विडिस्टन्स आहेत. या साईड्सवरती इक्विडिस्टन्स अंतरावरती आहे. बघा, यासाठी काय लिहिता येईल आपल्याला थेरम. पॉइंट ए हा भाग फक्त आपण लक्षात ठेवायचा आहे. हा प्रत्येक उदाहरणात लिहिण्याची गरज नाही. इथून खाली आन्सर स्टार्ट होतं. पॉइंट ए इज ऑन द बायसेक्टर ऑफ अँगल XYZ. पॉइंट ए हा अँगल इज ऑन द बायसेक्टर ऑफ अँगल XYZ. देअरफॉर बाय using angle bisector theorem. हेच काय आहे, angle bisector theorem आहे. therefore by using angle bisector theorem, therefore point A is equidistance. Point A is equidistance from ray YX and रे YZ. बघा, पॉइंट ए हा रे YX आणि रे YZ पासून इक्विडिस्टन्स अंतरावरती आहे. हे या थेरममुळे प्रूव्ह होतं. देअरफॉर AX इज इक्वल टू AZ. म्हणून आपण म्हणू शकतो AX आणि AZ हे डिस्टन्स इक्वल आहे. बट AX इज इक्वल टू 2 सेंटीमीटर गिवन, आपल्याला हे दिलेलं आहे. देअरफॉर AZ इज इक्वल टू ऑल्सो 2 सेंटीमीटर. ओके, दिस इज क्वेश्चन नंबर फर्स्ट आपला कंप्लीट झाला. देन वी विल सी क्वेश्चन नंबर 2. बघा, क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे. अँगल RST इज इक्वल टू 56 डिग्री. अँगल RST इज इक्वल टू 56 डिग्री. हा पूर्ण अँगल आपल्याला 56 डिग्रीचा दिलेला आहे.
देन सेगमेंट PT इज परपेंडिक्युलर टू रे ST. ST या रेवरती हा परपेंडिक्युलर काढलेला आहे. सेगमेंट PR perpendicular on ray SR, and segment PR is congruent with segment PT. Then find the measure of angle RSP. State the reason for your answer. बघा आता तुम्हाला हे इक्विडिस्टन्स आहेत हे दिलेलंच आहे. हा अँगल बायसेक्टर आहे. RSTचं मेजर दिलंय तर RSP किती आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. आता त्यासाठी आपण सेकंड पार्ट ऑफ थेरमचा वापर करणार आहोत. तो पार्ट काय आहे? एनी पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम साइड्स ऑफ एन अँगल इज ऑन द बायसेक्टर ऑफ द अँगल्स. पॉइंट P हा इक्विडिस्टन्स आहे अँगल्सच्या साइड्स पासून बायसेक्टरवरचा. देअरफॉर बघा काय लिहिता येईल याच्यामध्ये, अँगल STP is congruent with angle SRP. बघा याच्यात दिलेलंच आहे आपल्याला, अँगल STP is congruent with angle SRP. then PT is equal to PR. PT is equal to PR हे आपल्याला दिलेलं आहे. therefore by angle bisector theorem, ray SP is bisector of angle RST. बघा PT is equal to PR हे इक्विडिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर आपण अँगल बायसेक्टर थेरम हे वापरत आहोत. याच्यानुसार आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. रे SP इज बायसेक्टर ऑफ अँगल RST. अँगल RSTचा रे SP हा बायसेक्टर आहे. त्यामुळे अँगल RSP हा दोन इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड झाला आहे. बघा हा एक पार्ट आणि हा एक पार्ट, ह्या दोन पार्ट्समध्ये तो डिवाइड झालेला आहे. देअरफॉर अँगल RSP इज इक्वल टू, आता आपल्याला RSP काढायचा आहे. याचे दोन इक्वल पार्ट तयार होतात म्हणजे अँगल RSPच्या हा काय आहे? हाफ अँगल आहे. सो RSP इज इक्वल टू हाफ ऑफ अँगल RST इज इक्वल टू हाफ इंटू अँगल RST आपल्याला दिलेला आहे 56 डिग्री इज इक्वल टू, डिवायडेशन केलं तर 2 1 जा 2, 2 2 जा 4, 5 मधून 4 गेले 1 राहील, 1 आणि 6 16 झाले, 2 8 जा 16, तो येईल 28 डिग्री. अँगल RSP इज इक्वल टू 28 डिग्री आहे. आपण जे आधी दोन थेरम शिकलोय त्यांचाच आधार घेऊन आपण हे दोन क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. देन आपण बघूया थर्ड क्वेश्चन. इन ट्रायंगल PQ इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, QR is equal to 12 centimeter, PR is equal to 8 centimeter. Then find out the greater and the smallest angle of the triangle. बघा त्यासाठी एक ॲक्टिव्हिटी बघू आपण. प्रॉपर्टीज ऑफ इनइक्वॅलिटी ऑफ साइड अँड अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. इनइक्वॅलिटी म्हणजे इनइक्वल साइड्स असतील आणि इनइक्वल अँगल्स असतील तर त्यांची प्रॉपर्टी काय आहे बघा. इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर अनइक्वल, दिलेल्या ट्रायंगलमधील कोणत्याही दोन साइड्स अनइक्वल असतील म्हणजे त्यांचे मेजर्स वेगवेगळे असतील, देन द अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर. तर अपोजिट साइडच्या ग्रेटर साइडचा अपोजिट अँगल हा ग्रेटर असतो अँड स्मॉल साइडचा अपोजिट अँगल हा स्मॉल असतो. बघा ट्रायंगल XYZ दिलेला आहे, त्यामध्ये आपल्याला YZ ही मोठी सेगमेंट दिसते किंवा ग्रेटर साइड दिसते. आता या ग्रेटर साइडचा अपोजिट अँगल X आहे. X जर आपण मेजर केला तो आपल्याला 90 डिग्री मिळतो आणि सगळ्यात ह्याच्यामध्ये स्मॉलेस्ट साइड XY आपल्याला दिसते. मग XYचा अपोजिट साइडचा अँगल जर आपण चेक केला तर तो आपल्याला बघा 35 डिग्री दिसतो आहे.
याचाच अर्थ काय की जी ग्रेटर साईड असते त्याचा अपोजिट अँगल हा ग्रेटरच असतो आणि जी स्मॉल साईड असते त्या स्मॉल साईडचा अपोजिट अँगल हा स्मॉलच असतो. ही याची प्रॉपर्टी आहे. याच्यामध्ये असंच जसं साईड बद्दल आहे तसंच अँगल बद्दल पण आहे. इफ टू अँगल्स ऑफ अ ट्रायंगल्स आर अनइक्वल, जर दिलेल्या ट्रायंगलमधील दोन अँगल्स अनइक्वल असतील म्हणजे वेगवेगळे असतील, देन द साईड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. मग ग्रेटर अँगलची अपोजिट साईड काय येणार आहे? ग्रेटरच येणार आहे. अँड स्मॉलर अपोजिट साईड ऑफ स्मॉलर अँगल इज ऑल्सो स्मॉलर. जसं आपण बघितलं की स्मॉलर साईडचा अपोजिट अँगल स्मॉल असतो, तसा स्मॉल अँगलची अपोजिट साईड सुद्धा स्मॉलच असते. हे दोन्ही एकमेकांचे कॉन्व्हर्स थेरम आहेत. दोन्ही प्रॉपर्टीज ह्या लक्षात ठेवायच्या. आता याच्यावर डिपेंड बघा क्वेश्चन 3 आपल्याला दिलेला आहे. इन ट्रायंगल पी क्यू आर, ट्रायंगल पी क्यू आर त्याच्यात पुस्तकात काढून दिलेला नाही, आपण माहितीसाठी काढून घेतलेला आहे. इन ट्रायंगल पी क्यू आर, पी क्यू इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, क्यू आर इज इक्वल टू 12 सेंटीमीटर and PR is equal to 8 centimeter. Find out the greatest and the smallest angle of the triangle. तर त्याच्यातनं आपल्याला स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट अँगल फाइंड आउट करायचा. बघा ट्रायंगल पी क्यू आर काढलाय. पी क्यू 10 आहे, पी आर 8 आहे आणि क्यू आर 12 आहे. याच्यामध्ये इन ट्रायंगल पी क्यू आर, इन ट्रायंगल पी क्यू आर, पी क्यू आपल्याला काय गिवन दिले ते आपण लिहून घेऊ. 10 सेंटीमीटर, पी आर 8 सेंटीमीटर अँड क्यू आर इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. देअरफॉर आता याच्यातली बिगेस्ट साईड कोणती आहे? क्यू आर. सो क्यू आर इज ग्रेटर दॅन पी क्यू. क्यू आर हा पी क्यू पेक्षा मोठा आहे. पी क्यू इज ग्रेटर दॅन पी आर. पी क्यू हा पी आर पेक्षा मोठा आहे. म्हणजे सगळ्यात मोठी साईड कोणती झाली? क्यू आर झाली. क्यू आर इज ग्रेटर दॅन पी क्यू, पी क्यू इज ग्रेटर दॅन पी आर. देअरफॉर आता जी मोठी साईड आहे त्या मोठ्या साईडचा अपोजिट अँगल कसा आहे? मोठा आहे. सो ह्याचा अपोजिट अँगल पी इज ग्रेटर दॅन पी क्यूच्या अपोजिट अँगल बघा कोणता आहे? आर इज ग्रेटर दॅन आर. आणि पी आरचा अपोजिट अँगल क्यू आहे, इट इज ग्रेटर दॅन क्यू. म्हणजे अँगल पी इज ग्रेटर दॅन अँगल आर. सगळ्यात मोठा अँगल पी येईल. त्याच्यापेक्षा हा कशापेक्षा मोठा आहे? तर आर पेक्षा मोठा आहे. आणि आर कशापेक्षा मोठा आहे? तर तो क्यू पेक्षा मोठा आहे. म्हणजे हा सगळ्यात मोठा अँगल मोठ्या बाजूच्या समोरचा, त्याच्यापेक्षा लहान बाजूच्या समोरचा हा त्यापेक्षा थोडा लहान अँगल, आणि हा सगळ्यात लहान अँगल हा सगळ्यात छोट्या बाजूच्या समोरचा आहे. याचं रिझन आपण लिहू. अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर. ग्रेटर साइडचा अपोजिट अँगल हा नेहमी ग्रेटरच असतो. देअरफॉर ग्रेटर अँगल, आता तुम्हाला ओळखता येईल की ग्रेटर अँगल कोणता आला? ग्रेटर अँगल इज इक्वल टू अँगल पी अँड स्मॉलेस्ट अँगल इज इक्वल टू अँगल क्यू. या प्रकारे आन्सर लिहायचा आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4. इन ट्रायंगल FAN, बघा इथे ट्रायंगल दिलेलं नाहीये, आपण एक माहितीसाठी म्हणून काढून घेऊया. ट्रायंगल FAN, अँगल F इज इक्वल टू 80 डिग्री. अँगल F आपल्याला 80 डिग्री दिलाय. अँगल A इज इक्वल टू 40 डिग्री. 40 डिग्री दिलेला आहे. फाइंड आउट द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट साईड. याच्यावरून आपल्याला ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट साईड शोधायची आहे. ऑफ द ट्रायंगल स्टेट द रिझन. बघा आता आपल्याला ग्रेटेस्ट अँगल दिलाय आणि ग्रेटेस्ट अँगल नाही दिलाय, सॉरी, अँगल F दिलाय 80 डिग्री, अँगल A दिलाय 40 डिग्री. त्यावरून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट साईड कोणती असेल. आता आपल्याला हा जो अँगल आहे हा सुद्धा शोधून घ्यावा लागेल की तो यांच्यापेक्षा लहान येतो का तो मोठा येतो ते शोधायचं आहे. आणि त्यानंतर मग आपण ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट साईड कोणती आहे ती सांगू शकतो. देअरफॉर इन ट्रायंगल FAN, आता इथला अँगल फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार आहोत? या तिन्ही अँगल्सची सम 180 दाखवणार आहोत आणि त्यावरून अँगल N आपल्याला मिळेल.
Therefore, angle F plus angle A plus angle N is equal to 180 degree. Sum of angles of a triangle. Sum of angles of a triangle is 180 degree. Property आहे. Angle F is 80 degree plus angle A is 40 degree plus angle N find out करायचा आहे is equal to 180 degree. 80 plus 40 120 degree plus angle N is equal to 180 degree. अँगल एन फाइंड आउट करण्यासाठी 120 या साईडला न्यायचा आहे. तो इकडे प्लस आहे, इकडे येताना काय होईल -120 डिग्री. सो अँगल एन इज इक्वल टू 180 मायनस 120 60 डिग्री. इथे आला तो 60 डिग्री आपल्याला इथे मिळालेला आहे. 60 डिग्री आहे म्हणजे तो याच्यापेक्षा मोठा आहे आणि याच्यापेक्षा लहान आहे. आपल्याला काय हवंय, ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट साईड हवी आहे. मग ग्रेटेस्ट साईड कशी असणार आहे, ग्रेटर अँगलची अपोजिट साईड ग्रेटर असणार आहे. 80 डिग्री हा ग्रेटर अँगल आहे, याची अपोजिट साईड एन ए ही काय येणार आहे, ग्रेटर साईड येणार आहे. आणि याच्यातला स्मॉलेस्ट अँगल 40 डिग्री आहे, म्हणून ह्याची अपोजिट साईड एफ एन ही काय येणार आहे, स्मॉल येणार आहे. मग आता ते कसं लिहायचं आहे, देअरफॉर कंपेअर ऑफ अँगल्स करू आपण. अँगल एफ इज ग्रेटर दॅन अँगल एन इज ग्रेटर दॅन अँगल ए. देअरफॉर आता अँगल एफ ची अपोजिट साइड ए एन इज ग्रेटर दॅन अँगल एन च्या अपोजिट साइड ए एफ अँड इज ग्रेटर दॅन अँगल ए ची अपोजिट साइड एफ एन. ओके, देअरफॉर ग्रेटर साइड इज इक्वल टू कोणती आली, ए एन साइड ए एन अँड smallest side is equal to Fn side Fn. ओके, प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या आहेत मुलांना बघा, की ज्यामुळे तुम्हाला जॉमेट्री अतिशय सोपं जातं. प्रॉपर्टी तुम्हाला माहिती हव्यात, त्या सतत वाचत चला. आता क्वेश्चन 5 आहे आपला, प्रूव्ह दॅट अँड इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्विअँग्युलर. बघा आपल्याला काय विचारलंय, इक्विलॅटरल ट्रायंगल जो आहे तो इक्विअँग्युलर आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे ज्या अँगल्सच्या तीनही साइड्स सेम असतील, कॉन्ग्रुएंट असतील, त्याला आपण इक्विलॅटरल ट्रायंगल असं म्हणतो. हा इक्विलॅटरल ट्रायंगल आपण एबीसी काढलेला आहे. यातली साइड ए बी, साइड बी सी आणि साइड ए सी ह्या तिन्ही सेम आहेत, म्हणून हा इक्विलॅटरल आहे. आता ह्याच्यात हा इक्विलॅटरल आहे, तर त्याच्यातले जे अँगल्स आहेत ते सुद्धा इक्विअँग्युलर आहेत. म्हणजे अँगल ए इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू अँगल सी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा गिवन आपल्याला प्रूव्ह करायचं म्हणजे हे थेरम टाईप लिहायचं आहे. थेरममध्ये आपण गिवन लिहितो, म्हणजे दिलेली माहिती काय आहे की हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, ही आपल्याला दिलेली माहिती आहे, तीच आपण गिवनमध्ये मांडायची. ट्रायंगल ए बी सी इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. देन आता इक्विलॅटरल आहे, सो देअर साइड्स आर इक्वल. सो ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ए सी. ही माहिती गिवन मध्ये झाली, दिस इज गिवन. देन टू प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला, अँगल ए इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू अँगल सी. ते अँगल्स काय आहेत, इक्विअँग्युलर आहेत, म्हणजे त्यांचं मेजर सारखंच आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो अँगल ए इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू अँगल सी. आता यासाठी प्रूफ काय लिहावं लागेल पहा. प्रूफ इन ट्रायंगल एबीसी, ए बी इज इक्वल टू ए सी. ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ ए सी, कारण इक्विलॅटरल आपल्याला दिलेलंच आहे. सो ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ ए सी, इट्स गिवन. देअरफॉर ए बी आणि ए सी जर कॉन्ग्रुएंट झाले तर अँगल बी इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट विथ अँगल सी आपण म्हणू शकतो. साइड ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ साइड ए सी, देन अँगल बी इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल सी. अपोजिट अँगल जे असतात, इक्वल साइडचे अपोजिट अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. सो ही काय आहे, आयसोसेलस ट्रायंगलची प्रॉपर्टी. आयसोसेलस ट्रायंगल
प्रॉपर्टी. आयसोसेलस ट्रायंगल प्रॉपर्टीनुसार दोन इक्वल साईडच्या ऑपोजिट अँगल्ससुद्धा कॉन्ग्रुएंट असतात, हे आपण इथे दाखवलं आहे. ह्याला आपण म्हणू इक्वेशन नंबर फर्स्ट. देअरफॉर त्यानंतर बी सी इज कॉन्ग्रुएंट विथ, बघा साईड बी सी इज कॉन्ग्रुएंट विथ साईड ए सी, हे सुद्धा आपल्याला गिव्हनमध्ये दिलेलं आहे. मग बी सी आणि ए सी जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या अपोजिट अँगल्स, अँगल ए आणि अँगल बी सुद्धा काय येणार आहेत, कॉन्ग्रुएंट येणार आहेत. सो अँगल ए इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल बी. सेम रिझन येईल आयसोसेलस ट्रायंगल प्रॉपर्टी, आणि याला म्हणतो आपण इक्वेशन नंबर 2. देन देअरफॉर आता ए बी ए सी आपण दाखवला, ए बी आणि ए सी झाला, बी सी आणि ए सी झाला. आता कोणता राहिला आहे आपला, बी सी. बी सी इज कॉन्ग्रुएंट विथ ए बी. बी सी इज कॉन्ग्रुएंट विथ ए बी, हे सुद्धा गिवन आहे. मग बी सी आणि ए बी जर कॉन्ग्रुएंट झाला तर अँगल ए इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल सी. अँगल सी इकडे लिहिते मी आणि अँगल ए इकडे लिहिते. अँगल सी इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ए, परत आयसोसेलस ट्रायंगलनुसार. हे झालं इक्वेशन नंबर 3. बघा आता फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड नुसार बघा आपण काय म्हणू शकतो. हे इक्वेशन फर्स्ट आहे, हे इक्वेशन सेकंड आहे आणि इक्वेशन थर्ड आहे. इक्वेशन फर्स्टमध्ये काय दिलं, अँगल बी इज कॉन्ग्रुएंट विथ सी, अँगल ए इज कॉन्ग्रुएंट विथ बी अँड अँगल सी इज कॉन्ग्रुएंट विथ सी. सो अँगल ए इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल बी इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल सी, असं आपण म्हणू शकतो. हेन्स ट्रायंगल ABC is an equiangular triangle, हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. ओके, दिलेले सगळे प्रश्न व्यवस्थित समजून घ्या आणि त्यांचा अभ्यास करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ, ह्याच्या पुढचा भाग आपल्याला लवकरच पाहायला मिळेल.